दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनी, तळेगाव, दाभाडे, पुणे या परिसरामध्ये. आणि आजच्या भागातल्या सूनबाई आहेत प्रियांका शहाणे आणि सासूबाई आहेत गीता शहाणे. होम मिनिस्टर घरी आले आणि सुरू झाले नव्या नात्यांचे सोनेरी पर्व. माहेरचा स्वाभिमान, सासरचा अभिमान याचा आहे मला गर्व. सासवांनी लपवू नये, सुनांपासून काही, सासवांनी टाळावं, सुनांना सतत टोचणं, सासवांनी साधावा. सुनांशी संवाद, अजोड नाट्याचं खरं गुपित. यातच दडले सासू सुनांच्या. जल्लोष स्त्री शक्तीचा. रंगेल खेळ पैठणीचा, काही म्हणा पण पैठणी सासूचीच. पण खरं सांगू पैठणी ही सुनेचीच. पटकन एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. तळेगाव व वाहत्या नदीच्या काठी कृष्ण वाजवतो पावा. कृष्णरावांचे नाव घेते, सर्वांचा आशीर्वाद हवा. अरे वा, अभिनंदन. हे घ्या आई, दोन कुठलाही घ्या उखाणा, चालेल. अंगणातील तुळस पावित्र्याचं स्थान, सुनीलरावांमुळे मिळाला सौभाग्याचा मान. वा वा वा, अभिनंदन. आता त्या ओळख करून सगळे. हा, या सासूबाई, नमस्कार. हे सासरे, नमस्कार. हे हजबंड, नमस्कार. हा. हे दीर, नमस्कार. या आजी सासू, नमस्कार. या मावस सासूबाई, नमस्कार. ह्या पण मावशी, नमस्कार. आणि हे छोटंसं बाळ आमचं. चला आता सुरुवात करूया गप्पांना. म्हणजे जितके घरात आहेत त्यापेक्षा जास्त कदाचित बाहेर आहेत, तर त्यांनाही हात दाखवूया. शांत राहा फक्त. नमस्कार. 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 सासूबाई, तुमचं माहेर कुठलं? नेवासा नगर जिल्ह्यात. नगर जिल्ह्यात. हा. आणि तुमचं माहेर? लोणी प्रवरानगर, नगर जिल्हा. सगळं नगर जिल्हाच कसं काय? हा? योगायोग. कसं काय योगायोग? तुमचं कधी जमलं लग्न? माझ्या लग्नाला आता 28 वर्ष झाले. 28. हा. काय हो लग्नाची तारीख? 23 जानेवारी 1984. कुठे झालं लग्न? नेवाशालाच झाला. नेवाशात. हो. तुमचं कसं जमलं? त्यांचे वडील आणि म्हणजे माझ्या घरचं थोडं नातं होतं लांबचं. त्याच्यामुळं ते जवळ केलं. ते जवळ केलं. बरं. काय हो, तुम्ही काय करता? मी ॲडव्होकेट आहे. कुठे? मी पुण्याला प्रॅक्टिस करतो, पुण्याला? सेशन्स कोर्टला. बर. मग तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करता, हो हो. पण घरच्या कोर्टात कोण असतं? न्यायाधीश? समोर न्यायाधीश तुमच्या बसले. का हो? अं? का? नाही, त्यांचंच चालतं सगळं. बरं, मग घरात उलट तपासणी कोण घेतं? तेच घेतात. अरे तुम्ही सांगताय हे म्हणून आणि या सांगताय ते काय? नाही, मी क्रॉस जरी घेतली तरी समोरनं ऑर्डर तेच पास करतात. आणि बाबा तुमचं सगळं शिक्षण वगैरे कुठे? माझं शिक्षण पुण्याला झालं, BNCC कॉलेज. बर. तिथनं मी BCom MCom झालो. मग तळेगावात यायचा निर्णय कधी झाला? सर्व्हिसमुळे मी इथं आलो. कुठे? LIC मध्ये मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून लागलो, लोणावळा ब्रँचला. आणि मग तुम्ही इथं तळेगावात. इथं मी सेटल झालो. मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. मला सांगा, सासूबाईंच्या मते सासू सून यांच्या यशस्वी नात्याचं गुपित काय? आईंच्या मते म्हणजे सुसंवाद साधणे एकमेकींमध्ये, मन मोकळेपणाने बोलणे. म्हणजे अगदी त्या प्रत्यक्षातही स्वतः करतात तसं. चला, आणि अभिनंदन. म्हणजे आजपर्यंत त्यांनी कुठं माझी टीकाही नाही केलेली. नाही केली? त्याच्यामुळं आमचं म्हणजे प्रेमही राहतं आणि मनही स्वच्छ राहतं. पण मग मगाशी मला काय बोललात, सून जरा जास्त काम नाही करत वगैरे, काम कमी करते, ते काय होतं मग? बरं, अभिनंदन, पहिला गुण तुम्हाला मिळाला.
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पतिदेवांचा लहानपणीचा कोणता प्रताप सासूबाईंच्या कायम आठवणीत असतो? हा, त्या एक नेहमी सांगतात की त्यांनी लहानपणी मुंग्यांची पावडर खाल्ली होती आणि एका दरवाजा मागे जाऊन लपले होते. यांनी मुंग्यांची पावडर खाल्ली का? पायाला मुंग्या आल्या होत्या. पण मला सांगा, आता तुम्ही कोर्टात उभं राहून काम करावं लागतं का? हो निश्चित, म्हणजे पळावं लागतं इकडे तिकडे, ह्या कोर्टातून त्या कोर्टात. पण कधी पायात मुंग्या येत नसतील ना? बघितलं लहानपणी पावडर खाल्ल्याचा परिणाम केवढा आहे. चला अभिनंदन. यानंतर पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. मला सांगा, माहेरच्या कोणत्या गोष्टीचं सुनेला खूप कौतुक आहे? त्यांच्या लोणी ते तिचं गाव आहे हा आणि तिथे साखर कारखाना वगैरे असं हा, आणि हा. ह्याचं हब पण आहे, म्हणजे एज्युकेशन हब पण आहे तिथे. साखर कारखान्याबद्दल एक वैशिष्ट्य आहे. हा, काय हो काय आहे? विखे पाटील. हा, तो आशिया खंडातला पहिला साखर कारखाना आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टर. हा. कोऑपरेटिव्ह. हम्म. सहकार तत्वातला. येस. चला अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. कोणती गोष्ट मिस्टर लग्नानंतर शिकले असं तुमच्या सूनबाईंना वाटतं? लग्नानंतर म्हणजे असं थोडं जबाबदारीने वागायला, थोडं असं म्हणजे. चुकलं उत्तर. काय हो? डावपेच करायला शिकले. आईला खुश ठेवा की बायकोला खुश ठेवा. डावपेच शिकले ते आईला खुश ठेवू का बायकोला खुश ठेवू? पण तुम्ही का अशी सिच्युएशन निर्माण करता त्यांची? पुढचा प्रश्न सासरेबावांसाठी. तुमच्या कोणत्या कर्तृत्वाने सासूबाईंची मान उंचावते? मी LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून. हो. आणि गेले 25 वर्ष माझ्या कामामध्ये लोणावळा शाखेमध्ये पहिला नंबर आहे, रँक. अरे वा, अभिनंदन. आणि मुलासाठी आता प्रश्न तुमच्यासाठी. तुमचे कोणते सरप्राईज पत्नी कधीही विसरू शकणार नाही? मध्ये मी तिच्यासाठी एक ऑर्नामेंट आणलेलं, म्हणजे तिला न सांगता. काय बरोबर की चूक? चूक. मग काय कोणतं सरप्राईज तुम्ही विसरू शकत नाही? त्यांनी गिटार वाजवलेली फर्स्ट टाइम लग्नाच्या आधी आणि त्यांनी स्वतः तयार केलेलं गाणं म्हणून दाखवलं. मग काय लग्नानंतर तारा तुटल्या? मी म्हटलं त्याप्रमाणे बरेचसे असे काही मधनांना नाही, पण लग्नानंतर पहिलंच ते त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. बरं, कुठलं गाणं वाजवलं होतं ते तरी सांगा गिटारवर. एक म्हणजे आम्ही कंपोज केलं तर मी गिटार वाजवायचो, म्हणजे वाजवतोही अजून पण. तर एक बिन तेरे ये रास्ता फैला हुआ है किनारा, राहे भी वो है मैं भी तो वो हूँ, राहे भी वो है मैं भी तो वो हूँ, तुम बिन जाओ कहाँ, बिन तेरे ये रास्ता. असं एक गाणं. मग ह्याच्यावरती तुम्ही काय उत्तर दिलं नाही या गाण्यावर? त्या बदल्यात त्यांना एक गाणं म्हणून दाखवलं. कुठलं ऐकलं? तर मला वाटलंच गाणंच असणार हो या सिच्युएशन वरती. आणि तुम्ही काय डबा साखरेचा काय वाजवलं? नाही, म्हणालो. अहो, मला त्यांनाच म्हणून दाखवायला 2 दिवस लागले. तुम्ही सुरू करा, आम्ही 2 दिवसात पूर्ण करतो. म्हणा नको. थोडस नाही. आता एवढी इच्छा सगळ्यांची पूर्ण करा. प्रेक्षक बघा किती आतुरतेने बघतायत तुमच्याकडे. बरं, त्यांनी सिच्युएशन वर मला रिप्लाय मागितला होता, तर त्या दरम्यान ते एक्झाम्स देत होते. हा ते. हो, तर मग मी त्याच्यावर ते किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने तो रिप्लाय दिला होता. किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा हो. हातातली पुस्तकं सगळी पडली हे मोठे मोठे सगळी पडली. असा हा उत्साहातला भाग सुरूच राहणार आहे. नमस्कार. नमस्कार. आई पटकन सांगा पाठीमागे बघून मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, की या तुमच्या पाठीमागे असलेल्या पैकी अशा कोण आहेत ज्या पटकन वाद घालू शकतात? लवकर सांगा. बहीण वर्षा. कुठे आहेत तुम्ही? का पाठी बघावंही लागलं नाही काय बहिणीचा ठसा आहे हा? तुमच्या पाठीमागे सांगा बघून कोण पटकन. कीर्ती मावशी. कोण? या त्या यांच्या मावशी. यांच्या नाही, बहीण. यांच्या त्यांच्या. म्हणजे यांची बहीण. हो. छान आहे. काय म्हणजे दोघींची ओळख करून दिली आहे. आता एक चर्चेचा विषय आहे की लग्नानंतर सुनेने स्वतःच्या महत्वाकांक्षेला मुरड घालावी का? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जर म्हणजे घरातली परिस्थिती
अशी आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर मग थोडं म्हणजे त्याग करावा मग असं मला वाटतं. त्याग करावा असं वाटतं हा, तुम्हाला. मग तुमचं म्हणणं आहे की मुरड घालावी, हा हो ना? घालावी असं मला वाटतं. म्हणजे ठीक आहे, तुमचं काय म्हणणं? नाही मुरड घालू नये. नाही कारण पुरुष बाहेर राहून घर संसार करू शकतात. बरोबर. म्हणजे ते स्वतः त्यांचं करिअर घडवतात, मग मुलींनी का नाही घडवत? या बात आहे. याला म्हणतात सासू आणि सुनेमध्ये असलेलं मत आणि एकमत. कारण 2 पिढीमधली ही मतं आहेत. म्हणूनच तुमचं काय म्हणणं आहे? नाही मला असं वाटतं म्हणजे स्पेसिफिकली मला असं वाटतं नाही, पण त्याच्यामध्ये एक सुवर्ण मध्य साधावा आणि आपल्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत त्या आपलं संपूर्ण संसार सांभाळून कशा पूर्ण होतील ह्याचा कुठला तरी एक मार्ग काढून त्या पूर्ण कराव्या. व्हेरी गुड. मग अशा वेळेला पुरुषांनी लग्नानंतर स्वतःच्या महत्वाकांक्षेला का मुरड घालू? घालावी, पण महत्वाकांक्षा पुरुषांच्या ह्या अशासाठी असतात की त्याच्यामध्ये दोन्ही उद्देश असतो. एक स्वतःचं करिअर असतं आणि त्याबरोबरच आपल्या म्हणजे नववधूने किंवा सुनेने महत्वाकांक्षेला मुरड घालायची नाही. नाही मुरड घालू नये, पण ती अशी पण असू नये की ज्याच्यामुळे मग त्याला महत्वाकांक्षा कसं म्हणतील? सगळंच हेच ठरवणार काय? बाबा तुमचं काय म्हणणं? म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लग्न झाल्यावर काही दिवस महत्वाकांक्षा बाजूला ठेवावी. बाजूला ठेवावी आणि आपली मुलं जेव्हा थोडीशी मोठी होतील, पण नाही, पुरुषांनी का नाही करायचं असं? कारण पुरुषाला हा संसार चालवावा लागतो. पण ती जबाबदारी बाई घ्यायला तयार असेल तर? नाही मग ते घर पण राहत नाही ना. असं काय कोणी सांगितलं? नाही कारण हा सोयीने घेतलेला निर्णय बाई सुद्धा तेवढीच सक्षम आहे. नो डाऊट. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे. ऐका मी काही तुम्हाला खरंच कोर्टात नाही उभं करत आहे, तर थोडक्यात ही प्रत्येकाची मतं असू शकतात. तुमचं काय म्हणणं आहे? नाही घालू नये. नाही नाही घालू नाही घालू नये. चला असू, प्रत्येकाची मत आहे. तुमच्याकडे काय? अजिबात घालू नये. अजिबात घालू नये. मला वाटतं नाही घालावी. मुरड नाही घालायची. नाही घालावी. बरं आपलं काय म्हणणं आहे? महत्वाकांक्षा पाहिजे. नाही पण ती स्वतःच्या महत्वाकांक्षेला मुरड घालावी का? नाही घालू पाहिजे. म्हणजे समजा उद्या तुमचं लग्न करणारी ही कोणी मुलगी असेल, तिने लग्न करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की आता मला 15 दिवस माझ्या कामासाठी परदेशात जायचंय, तर तुम्ही जायला देणार? तेवढ्या स्पेसिफिक पिरियडसाठी. आणि त्याच्यानंतर तिने फोन केला की आणखीन 2 महिने जायचंय. दॅट्स ऑल माय लॉर्ड. ही झाली प्रत्येकाची मतं. पण आता ती कागदावर उमटवायची वेळ आली. ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सासूबाई असं म्हणायचं, ज्यांना सुनबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सुनबाई. सगळ्यांची मतं या बाउलमध्ये आलेली आहेत. आता मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे, घराच्या कोर्टाची जज कोण आहे? या घराच्या म्हणजे हे जे कुटुंब आहे याच्या जज कोण आहे? सासूबाई. हा गुण सासूबाईंना मिळाला. तुम्हाला जज व्हायला वेळ आहे, सध्या तुम्ही सासूबाईंना जज करा. पुढचा प्रश्न, कोणाच्या नावाची पॉलिसी जास्त चालेल या दोघींपैकी? प्रियंका, गीता अशी जर पॉलिसीला नावं दिली तर कुठली पॉलिसी जास्त घेतील? तर हा गुण पण सासूबाईंनाच मिळाला. घरच्या लुटूपुटूच्या लढाईत मुलगा कोणाची केस लढवेल? म्हणजे या दोघींची लुटूपुटूची लढाई असेल तर मुलगा कोणाची बाजू घेईल प्रत्येक वेळेला? बायकोची की आईची? सासूची. अरे 3 पण आहेत. 1 2 3 4 5 6 जण. हा गुण कोणालाच नाही. या दोघींपैकी कोणाचं हास्य समोरच्याचा थकवा दूर करतं? सुनेच. बर, हा गुण सुनबाईंना मिळाला. आणि आजच्या भागात अंदाज व्यक्त करायचा आहे आता या सगळ्यांनी. पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? अरे वा, सगळेजण म्हणतात सुनबाई. आता इतका मुलगा बाजूनी होता, फिरला बघा. मुद्द्याचं आलं ना. आणि आतापर्यंत गुण आहेत, सून गट आहे 5 गुणांवर, तर सासूबाई आहेत 3 गुणांवर. मग अशी एक चर्चेला विषय होता की लग्नानंतर सूनबाईंनी महत्वाकांक्षेला मुरड घालावी का? बोलले तर भाडाभाडा सगळे, पण मतं आता जी कागदावर उमटवलेली आहेत ती कशी आहेत, कोणाच्या बाजूने आहेत, ती बघण्याची वेळ आलेली आहे. चला. 6 7 तुम्ही तुमचे लक्षात ठेवा.
पाच, 6, 7, चेहरा जरा हसरा ठेवा. काढा घेतल्यासारखा झाला होता. 8, आता हा एक तरी गुण आला. जसे जसे इकडे गुण यायला लागले यांचा चेहरा गंभीर व्हायला लागला. उद्यापासून सुनेनी सगळी दाबून ठेवलेली महत्वाकांक्षा बाहेर काढली तर चेहऱ्यावर दिसायला लागलं. 2 मतं आहेत. आता बघूया सासरे बुवानी कोणाच्या बाजूने मत दिलंय. हे आहे मत सासरे बुवांचं. 10, आणि आता मुलाने बघूया कोणाच्या बाजूने मत दिलंय. या 11, कळलं तुम्हाला? कळतंय ना? 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. ही लक्ष्मी आणि झी मराठीकडून ही भेट होती. धन्यवाद. आणि त्याचबरोबर लग्नानंतर सूनबाईंनी आपल्या महत्वाकांक्षेला मुरड घालू नाही. गणपती बाप्पा. बघूया कोण जिंकणार पैठणी. कोण जिंकणार पैठणी आत्ता ठरणार आहे. या ठिकाणी एक ही जी पांढरी पट्टी लावलेली आहे त्याच्या अलीकडून सोंगटी मारायची आहे आणि वेगवेगळे गुण पुढे लिहिलेले आहेत. 10-10 संधी दोघींनाही मिळणार. सगळ्यात जास्त टोटल एकूण गुणसंख्या ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक लक्षात ठेवा, सोंगटी जर एखाद्या चौकोनात जाऊन थांबली आणि त्यानंतर दुसरीच्या धक्क्याने जर ती सोंगटी पुढे ढकलली तर लक्षात ठेवा ज्या रंगाची सोंगटी ज्यांची आहे त्यांच्या गुणांच्या संख्येत वाढ होणार. तेव्हा नीट हा खेळ खेळा. तुमच्यासाठी आज काळ्या सोंगट्या आहेत आणि तुमच्यासाठी पांढऱ्या सोंगट्या आहेत. सुरुवात तुमच्यापासून. 1, सावकाश. व्हेरी गुड. ही तुमच्यासाठी 0 गुण आत्तापर्यंत. व्हेरी गुड. अद्याप एकही गुण नाही. 20. छापा. व्हेरी गुड. थेट लोणीला गेली. 20 झाले. वाढली ते. क्या बात आहे. 50, 40, 90 आणि 30 किती झाले? 120 आणि 20 आणि 10 150 गुण. अभिनंदन. आणि इकडे आहेत 10, 20, 30 आणि 20, 50. 100च्या फरकाने सुनबाईंनी आजच्या भागातली पैठणी जिंकलेली आहे. अभिनंदन. या खेळामध्ये खूप छान साथ दिली झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. थँक्यू. बाबा ही भेटवस्तू झी मराठीकडून. आणि आजच्या भागामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आपण सगळ्यांनी बघितलं या कुटुंबामध्ये खेळ किती छान रंगला. असंच एक कुटुंब तुमच्या सगळ्यांचं आणि ते मोठं कुटुंब अर्थातच झी मराठी. झी मराठीवरच्या मालिका, त्या मालिकातल्या व्यक्तिरेखा सगळ्या जणू काही आपल्या ओळखीच्या परिचय. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2012 उत्सव नात्यांचा, आपल्या माणसांचा. मतदान सुरू होत आहे 13 ऑक्टोबरपासून आणि निकाल जाहीर होणार आहे 28 ऑक्टोबरला. तेव्हा मतदान करायला विसरू नका. आपल्या कुटुंबातल्या आपल्या लोकप्रिय व्यक्तिरेखांसाठी आणि लोकप्रिय मालिकांसाठी. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या
सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात झी मराठीवर. नमस्कार.